राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. अबी ड्राय क्लीनरचे आमदार काशीनाथ दाते, आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. कामोठेतील जनतेला विविध सुविधांसह देणार तत्पर सेवा. कामोठे सेक्टर 34 येथे बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पारनेरचे आमदार काशीनाथ दाते व नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील व कामोठे येथील जनतेच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करून मृत पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अबी ड्राय क्लीनर्स लाईव्ह लॉन्ड्री आणि ड्राय क्लिनिंगमध्ये ड्राय क्लिनिंग, स्टीम प्रेस, शूज क्लिनिंग, ब्लँकेट क्लिनिंग, कर्टन क्लिनिंग, सोफा क्लिनिंग व फ्री पिकअप आणि डिलिव्हरी विशेष सेवा देणार आहे. उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून शुभेच्छा देत अभिषेक शिर्के व परिवारास व्यवसायात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तुटपुंजा नोकरी करण्यापेक्षा तरुणांनी व्यवसायात वेगळे विश्व निर्माण करावे असे मत आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केले. तसेच तरुणांनी नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावे असे मत नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी मत व्यक्त करत पारनेरमधील अनेक कुटुंबे कामोठेमध्ये व्यवसाय करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अभिनेते मोहनदास खुडे यांनी निवेदन करत उपस्थित जनतेला मकरंद अनासपुरे, निळू फुले, दादा कोंडके या कलाकारांची मिमिक्री करत जनतेला आनंद दिला. उपस्थित पारनेर विधानसभेचे आमदार काशीनाथ दाते सर, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली ताई शेळके, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा चिटणीस विद्याताई तामखेडे, पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजूभाऊ आवटी, GS महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्कर कवाद, भाजपचे कामोठा शहर उपाध्यक्ष अमोलभाऊ सईद, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, युवा नेते सुशील शर्मा, छाबा फाउंडेशनचे दामोदर चव्हाण, शिवसेना उबाटा गटाच्या रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णाताई वाळून, कर्जुले हरेश्वर गावच्या सरपंच सुनीताताई मुळे, उद्योजक प्रवीण भालेराव, जीवन फडतरे, हरेश्वर ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तूशेठ आंधळे, सुदामशेठ जाधव, शंकर शिंदे, बबन शिर्के, रामदास शिंदे यासह पारनेर व कामोठेतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शिर्के परिवाराचे उद्योजक भरारीला शुभेच्छा दिल्या. ॲडव्होकेट शिवाजी शिर्के, सुदाम शिर्के आणि अभिषेक शिर्के यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. शेवटी उपस्थितांचे दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी आभार मानले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे, पनवेल. प्रत्येकाला आयुष्यामध्ये व्हावं असं वाटतं विनर्स, प्रत्येकाला आयुष्यामध्ये व्हावंच वाटतं विनर्स. कारण आता घेऊन आले तुमच्यासाठी अबी ड्राय क्लीनर्स. आणि म्हणून जर मकरंद अनासपुरे गंगीला घेऊन या ठिकाणी आले असते, गाढवाचं लग्नामधली गंगी, आणि ते या ठिकाणी आले असते आणि गंगी काही घरात कपडे नीट धुत नाही, त्यांच्यात चाललेला संवाद. नुसत्या एंट्रीला टाळ्यात माझ्या बुवा. आगा बाबा गंगे एक नंबर दुकान झालंय अबी ड्राय क्लीनरचं. घरात तू तर कपडे म्हणजे लई कस तरी धुती. आता मी एकीकडे जाणार आहे कामोठ्यामध्ये. अबी तेवढं आपलं काम कधी कधी नाही, अबीच पाहिजे. आता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अबी ड्राय क्लीनरसाठी. नुसता टन काय 2-4 तासात कपडे 2-4 किलो फेकणार आहे तिकडे, एक टन कपडे फेकणार आहे. धन्यवाद. जर याच कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला निळूभाऊ फुले आले असते, आदरणीय दिवंगत अभिनेते. मंडळी काय सांगायचं तुम्हाला, अहो एक नंबर लॉन्ड्री झाली. एकदा 1 टन कपडे टाकले का लगेच स्वच्छ होते. आता तेवढं धोतर टाकतो तुमच्याकडे, फक्त वाड्यावर आणायची सोय झाली पाहिजे आमची. एकदा जोरदार आधीसाठी टाळ्यांचा गजर झाला. जर याच कार्यक्रमाला आदरणीय दादा कोंडके आले असते, ते पण आता हापचंडी जर असते तर त्यांनी डोळ्याला टाकले असते. तुम्हाला सांगतो
एक नंबर जगाच दुकान झालं तुझ्या बाहेर. अहो आम्ही आता तुझ्याकडे मी सारखा येणार आहे. माझ्या चडीच्या नाडान चडी त्या ठिकाणी धुवून दिली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाहेर. धन्यवाद, थँक्यू. आपल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिर्के परिवारातील अभिषेक याने एक अभि ड्राय क्लिनर्स नावाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचं उद्घाटन आज आपल्या तालुक्याचे आमदार काशीनाथजी दाते सर आणि त्याचबरोबर व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. खरं तर आपल्या कामोठे म्हणजे कामोठेत आल्यावर आम्हाला असं वाटतं की जसं काही पारनेरमध्येच आलेलं आहे. असं प्रत्येक प्रोप्रायटरांचे नावं वाचले तर झावरे, ठुबे, दाते असेच शिर्के आता नवीन त्याच्यात ॲड झाले. आणि म्हणून हे कामोठे जो परिसर आहे हा आपलाच परिसर आहे. आपलेच लोक जास्तीत जास्त या ठिकाणी राहतात आणि म्हणून त्यांनी जे दालन सुरू केलेलं आहे त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल याच्याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि त्यांनी उद्घाटन करायलाही शिवाजीराव शिर्के त्याचे मार्गदर्शक आहेत. त्याच्यामुळं ते आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र आहेत. त्यांनी दाते सरांना बोलवलं आहे. दाते सरांचं हातगुण एकदम चांगला आहे. त्यांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे म्हणजे याला 100% चांगलं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. दाते सरांनी म्हणजे आम्ही एकत्र जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर सर मोठ्या संघर्षातून आज या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहे. या कार्यक्रमाला प्रशांतदादा ठाकूर यांचंही शुभेच्छा आहेत. ते थोड्या वेळाने येणार आहेत. तेही माझ्याबरोबर युवक काँग्रेसपासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळं असा हा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या अभिषेकच्या सोबत निश्चितपणाने आहेत. एक मराठी तरुण उद्योजक झाला पाहिजे. नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा झाला पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं. कारण आपण सगळेजण पारनेर तालुक्यातून किंवा संगमनेर तालुका असेल किंवा वेगवेगळ्या आपल्या भागामधून आपण मुंबईसारख्या शहरामध्ये आलो ते कुठेतरी रोजगाराच्या शोधामध्ये आलो होतो. काहींनी व्यवसाय चालू केले, काहींनी नोकऱ्या चालू केल्या आणि त्या नोकरीच्या माध्यमातून आता पुढच्या पिढ्या या व्यवसायामध्ये येत आहेत. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून असे तरुण पुढे आले पाहिजे, त्यांनी व्यवसाय केले पाहिजे आणि त्यांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यासाठीच त्याला प्रोत्साहन देण्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी पुन्हा एकदा अभिषेकला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी चांगली सेवा द्यावी, उत्तम असं या ठिकाणी व्यवसाय करावा, चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे चिकाटीने व्यवसाय पुढे घेऊन जावा आणि त्याच्यातून मोठी प्रगती व्हावी अशीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला पुढे जायचं आहे म्हणून मला आपण सगळ्यांनी पुढे जाण्यासाठी कार्यक्रमाला परवानगी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज पारनेरची दुसरी राजधानी असलेला कामोठा या कामोठ्यामध्ये दैनिक सह्याद्रीचे संपादक सन्माननीय शिवाजीरावजी शिर्के साहेबांचा पुतण्या आणि सुदामरावांचे चिरंजीव अभिषेक शिर्के यांनी या ठिकाणी त्याच्याच नावाने अभि लॉन्ड्रीचा या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला ड्रायक्लिनर्स आपण याला म्हणतो हा व्यवसाय सुरू केलेला आहे. या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी खरं म्हणजे आत्ताच शुभेच्छा देऊन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सत्यजित तांबे या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेले आहेत. प्रशांतदादा देखील उपस्थित राहणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना उशीर होतो. सोनवणे आमदार शरददादा यांनी देखील शुभेच्छा या ठिकाणी फोनवर अभिला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले शंकर शेठ असतील, आमच्या सुवर्णताई वाळूंज असतील, सुनीताताई मुळे असतील, तामखडेताई असतील, आहेरताई असतील, मध्ये मला वाटतं आठवलं नाव त्यांचं कुसुमताई म्हात्रे असतील आणि आमचे व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय सदस्य बबनशेठ शिर्के आहेत. उपस्थित या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित पारनेर तालुक्यातील आणि कामोठे परिसरातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी निवेदकांनी खूप छान
या ठिकाणी 2-3 कलाकारांच्या भाषेमध्ये मिमिक्री करून या ठिकाणी शुभेच्छा व्यवसायाला दिल्या आहेत. ते नुसते निवेदक नाही तर कलाकार देखील आहेत. आणि मग खरं म्हणजे या कामोठ्यामध्ये आमचे पारणेकर आपले खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या व्यवसायातून नुसतं कामोठच नाही तर मुंबईमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आज नावारूपाने त्या ठिकाणी येत आहे. अभिषेकचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेल की एक अतिशय चांगलं धाडसाचं पाऊल त्यांनी या व्यवसायाच्या निमित्तानं टाकलेलं आहे. व्यवसायाला आता पारंपरिकता राहिली नाही. सदस्यांनी सांगितलं पारंपरिकता गेलेली आहे. आता कोणताही व्यवसाय कोणीही करू शकतो असे खऱ्या अर्थानं दिवस आलेले आहेत. आणि म्हणून कुठेतरी तुटपुंज्या पगाराच्या किंवा छोट्याशा पगारावर समाधान मागून कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात बसून त्या व्यवसायाच्या माध्यमातून एक वेगळं विश्व निर्माण करण्याची धमक खऱ्या अर्थाने ज्या तरुणांमध्ये आहे त्या तरुणांपैकीच आज अभिषेक म्हटलं तरी हरकत नाही. आणि एक वेगळा या व्यवसायामध्ये त्यांनी महत्त्व या ठिकाणी सांगितलं अभिनेत्यांनी की 4 तासात डिलिव्हरी मिळणार. कपडे आणण्यासाठी नुसतं फोन आला की आपण डायरेक्ट जाऊन कपडे घेऊन येणार. झाले की घरपोच कपडे पुरवणार. आणि मग आज जो जमाना आलेला आहे त्या जमान्याला अनुरूप असं खऱ्या अर्थानं त्यांनी या व्यवसायाचं नियोजन केलेलं आहे. परंतु हे करत असताना आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे, मोठ्या कपॅसिटीचं वॉशिंग मशीन आहे. धुतलेल्या कपड्याला वाळवण्यासाठी ड्रायर मशीन त्या ठिकाणी टाकले आणि ड्रायरच्या शेजारी त्या ठिकाणी प्रेस मशीन देखील त्या ठिकाणी टाकले. कपड्याला प्रेसिंग करून इस्त्री करून त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्यानेच ते सगळं केलं जातं. आणि मग अतिशय आधुनिक पद्धतीनं हा व्यवसाय सुरू करत असल्यामुळे त्याची कपॅसिटी देखील चांगली राहणार आहे. पण मी आपल्याला एक सांगेन की गुणवत्ता टिकवणं फार महत्त्वाचं आहे. कुठलाही व्यवसाय असतो गुणवत्ता जो टिकवतो तो उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगती करत असतो. आणि ती टिकवण्याचं काम निश्चितपणे आम्ही करेल. कारण उदाहरण आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण आपण नगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातली माणसं होतात. मी कित्येक वर्ष गजराज ड्राय क्लिनर्स त्या गजराज ड्राय क्लिनर्सची तोड आजपर्यंत तिथे कोणीच करू शकले. त्याचं पेटंट काय आहे ते अजून कोणाला कळलं नाही. परंतु फार अगदी वापरून जुना झालेला कपडा देखील असं फाटत जरी आला तर त्याचं शायनिंग त्यांच्याकडे धुतल्याशिवाय कमी होत नाही. अशा धुतल्यानंतर कमी होत नाही. अशा पद्धतीचं त्यांचं गुणवत्ता त्यांनी राखलेली आहे. आणि मग तशीच गुणवत्ता अभिषेक देखील या व्यवसायाच्या माध्यमातून राखील. ग्राहकाला सेवा देण्याचा तर त्यांनी निर्णय निश्चितपणे घेतलेला आहे. आणि अशी सेवा जर असेल तर आज आपण ते झोमॅटो वगैरे पाहतो सगळे घरपोच ऑर्डर केली की घरपोच. आणि जेवण सुद्धा ऑर्डर केली की घरपोच येत आहेत. आणि म्हणून हे सुद्धा आज घरपोच तुम्ही जर हे कपडे द्यायचं आणि पाठवायचं काम केलं तर आमच्या ताईंनी सांगितलं की आमचा फार मोठा हो. कारण शेवटी कपडे धुण्याचं काम घरामध्ये कोण करतो तर ते महिला करतात. बाहेर मोलाची माणसं जरी घेतली तर त्या मोलकरणीच करतात म्हणजे महिलाच करतात. आणि म्हणून हे काम खऱ्या अर्थानं त्यांचं वाचणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महिलांना विनंती करते की आपल्या घरामध्ये सगळ्यांना आग्रह करा की इथं काय कपडे धुवू नका तुम्ही. आता अभिषेक ड्राय क्लिनर्सला जाऊ द्या तर निश्चितपणे हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं हा चालेल. आम्ही तरुण आहे आणि त्याला मार्गदर्शन देखील त्यांच्या कुटुंबातील शिवाजीराव असतील त्याच्या वडील सुधारराव असतील यांचं मार्गदर्शन निश्चितपणे लाभणार आहे. आणि या परिसरामध्ये संपूर्ण डेव्हलपिंग एरिया हा अतिशय वेगानं वाढ होणारा हा परिसर आहे. फार वेगानं लोकसंख्या या ठिकाणी वाढते. त्या ठिकाणचं रेसिडेन्स वाढतं आहे. आता जवळच एअरपोर्ट त्या ठिकाणी आता नव्याने चालू होतं आहे. आणि म्हणून हा पनवेल आणि हा सगळा जो परिसर आहे हा परिसर
हा व्यावसायिकाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीचा हब निश्चितपणे झालेला आहे. आणि मग ह्या हबमध्ये हा निश्चितचा व्यवसाय निश्चितपणे या ठिकाणी प्रगतीपथावर जाईल. मी तशा शुभेच्छा त्याच्या व्यवसायाला देतो. सर्वच महत्त्वाचे पाहुणे त्यांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि आज आपल्या मराठी मुलाने जो मोठा उपक्रम राबवला त्याबद्दल खूपच अभिमानास्पद असं वाक्य वाटतं. आज या शहरामध्ये हा उद्योग करण्यासाठी आपले मराठी माणूस कधीच पुढे येत नाही. त्यामुळे हे धाडस, हे जिद्द करणं खूप सोपं नाही आहे. त्यामुळं माझ्या कर्जूल ज्ञानेश्वर गावच्या वतीने आणि माझ्या मुळे परिवाराच्या वतीने त्यांना अभिषेकला आणि शिर्के परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीला. आणि इथे गावावरून आलेल्या माझ्या सर्वच गावकरी तसेच कामोठ्यातील मान्यवर यांचे मी सगळ्यांचा धन्यवाद मानते. थांबते. रामकृष्ण हरी. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय आमदार साहेब आणि इथं उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनींचा आवडता विषय म्हणजे लॉन्ड्री. म्हणजे आपल्या सगळ्यांची छान सोय केली. त्यामुळे अभिजित दादांचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि धन्यवाद बोलूया. आणि अभिजित, यावर्षी तुम्ही पहिलं ओपनिंग केले. दरवर्षी एक शाखा कामोठ्यामध्ये आणि इतर ठिकाणी महिलांसाठी ओपन करा या शुभेच्छा देते. अभि ड्राय क्लिनरच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार मित्रवर्गीय सत्यजित तांबे साहेब, आदरणीय पारनेरचे कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय दाते सर, व्यासपीठावर सन्माननीय सर्व उपस्थित. खरं तर पारंपरिक व्यवसाय किंवा नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशा प्रकारच्या भूमिकेतून शिर्के परिवार सातत्याने यापूर्वी राहिलेला आहे. आणि म्हणूनच लोकमत देशदूतच्या प्रवासानंतर नगर सह्याद्रीचा स्वतंत्र असा प्रवास सुरू झाला. आणि व्यवसायामध्ये काय काय करावं लागतं याचं बाळकडू अभिषेकने नगर सह्याद्रीच्या माध्यमातून घेतलेलं आहे. गणपत शेठ वापरांना विनंती करतो आपण स्टेजवर यावं. या. आणि म्हणून पारंपरिक व्यवसाय न करता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पैसे आहेत आणि सर्व्हिस इंडस्ट्रीच भविष्यात निश्चितपणे चांगला व्यवसाय केला तर पैसे देऊ शकते अशा प्रकारच्या भूमिकेतून अभिषेक आला. आणि सर, सांगायला आनंद वाटतो की या व्यवसायात उतरण्याआधी अभिषेकने चाकणला स्वतः एका लॉन्ड्रीमध्ये स्वतः काम केलं आहे. आणि म्हणून या व्यवसायाचे बारकावे त्याने स्वतः अनुभवले आणि त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे निश्चितपणे की अभिषेक उमदा आहे, होतकरू आहे आणि जिद्दी आहे. त्याचं वय फार कमी आहे, परंतु या कमी वयात त्यांनी जे धाडस केलं आहे त्या धाडसाबद्दल आमच्या कुटुंबातील सर्वांना त्याच्याबद्दल निश्चितपणे अभिमान आहे. खास करून कामोठेकर आणि पनवेलकरांना मी याच्यासाठी धन्यवाद देईल. आमच्या ताईंनी मगाशी या ठिकाणी शुभेच्छा देताना सांगितलं की याच्या शाखा वाढाव्या. निश्चितपणे अभिषेक ज्या पद्धतीने याआधी काम करत आलेला आहे आणि त्याचा एकूणच जनसंपर्क, त्याची काम करण्याची हातोटी, जिद्द आणि चिकाटी पाहता पुढच्या वर्षभरामध्ये निश्चितपणे अभि ड्राय क्लिनरच्या आणखी या परिसरामध्ये 2-3 शाखा झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आम्हाला खात्री आहे. आमची विनंती ताई तुम्हाला सर्वांना एवढीच राहील की अभिषेकला आपण आत्ता जे प्रेम आणि ज्या भावना व्यक्त केल्या या भावना सातत्याने आपणा सर्वांच्या कामोठेकरांच्या त्याच्यासोबत राहाव्यात, जेणेकरून त्याला व्यवसाय करताना अधिक उमेद भेटेल आणि त्या उमेदीच्या बळावर तो पुढची वाटचाल करू शकेल. आणि म्हणून पुढच्या शाखा आणि आउटलेट सुरू करताना आदरणीय आमदार दाते सर तर निश्चितपणे राहतीलच, परंतु आपणही त्याचं आपल्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये निमंत्रण असेल. दाते सरांचा आमदार म्हणून प्रवास सुरू होण्याआधी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रवास सुरू होण्याआधी एक उत्तम व्यावसायिक, यशस्वी व्यावसायिक उद्योजक म्हणून त्यांचा प्रवास राहिलेला आहे. आणि म्हणूनच या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी एक यशस्वी उद्योजक व्यावसायिक राहावा अशा प्रकारची भूमिका आमच्या कुटुंबाने घेतली. आणि ती भूमिका आम्ही दाते सरांना जेव्हा सांगितली
खरं तर त्यांना मतदारसंघामध्ये आजचे नियोजित कार्यक्रम होते, परंतु ते कार्यक्रम रद्द करून मुंबईमधले 1-2 कामं त्यांनी बदल करून घेतला आणि आमच्या परिवारासाठी सर आपण या ठिकाणी आलात याबद्दल मी आमच्या शिर्के परिवाराच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतो. व्यासपीठावर सर्वच मान्यवर मंडळी, कर्जोली या गावातून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं अभिचा जो मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवाराचं, खरं तर त्या मित्रपरिवाराच्या बळावरच अभिषेकने ही उडी घेतलेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळात आपणा सर्वांचं पाठबळ अभिषेकच्या पाठीशी राहावं. स्वभाव तरुण आहे आणि थोडा जिद्दी आहे आणि म्हणून कामोठेकरांना आणि पनवेलकरांना माझी विनंती राहील, एक मराठी तरुण व्यवसायात उतरला आहे, आपण सर्वांनी त्याला सांभाळून घ्यावं. निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या पाठबळावर हा व्यवसाय तो यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. व्यवसाय करताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टींचा कानमंत्र आदरणीय दाते सरांनी या ठिकाणी दिला आहे आणि म्हणून निश्चितपणे त्या कानमंत्राचा अवलंब अभिषेककडून केला जाईल अशा प्रकारचा शब्द या कुटुंबातील प्रमुख या नात्याने मी देतो. आपण सर्वजण आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात याबद्दल आभार मानताना या पुढच्या काळात आपण अभिषेक आपल्या कुटुंबातील आहे असं समजून त्याला पाठबळ द्यावं अशा प्रकारची माफक अपेक्षा करतो आणि सर्वांना विनंती करेल की या ठिकाणी चहापान आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे, कृपया आपण सर्वांनी चहापान आणि नाश्ता घ्यावा अशा प्रकारच्या आग्रहाचं निवेदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. मान्यवरांना